तर झालंय असं की माझे केस खूप गळत आहेत, म्हणून जरा घरची ट्रीटमेंट करावी म्हटलं. जरा तांदूळ आणि कांदा पाण्यात उकळायला घातला होता आणि ते चांगलं शिजलं की मग आपण त्याचं पाणी केसांना लावलं ना की केस छान स्मूथ, शायनी आणि सिल्की होतात. तर मला घरचं लवकर आवरून जायचं होतं नंदेच्या घरी, म्हणताना मी लवकर लवकर आंघोळ वगैरे करून घेतली आणि परत घरची कामं वगैरे झाली. तर आज शुक्रवार होता श्रावणातला आणि मी वैभवलक्ष्मीचं व्रत करते, दुसरा शुक्रवार आहे. त्यासाठी पहिल्यांदा हळदीचा लेप लावून घेतला उंबऱ्याला. छान अशी तुळस आली होती. घरच्या देवांची पूजा करून घेतली आणि वैभवलक्ष्मीची फक्त मांडणी करून घेतली पूजेची, म्हणजे मला आल्या आल्या लगेच वाचता येईल आणि आरती वगैरे करून स्वयंपाकाला घातलं की लगेच नैवेद्य दाखवता येईल, म्हणून फक्त मांडणी करून मी जाणार होते. तर मी असे आवरले होते, साडी वगैरे वेअर केली होती छानपैकी. तर गेलो होतो मी आणि ज्ञानेश. परत तिथली सत्यनारायणची पूजा, छानपैकी सत्यनारायणची पूजा केली होती. सकाळीच लवकर आवरली होती पूजा त्यांची. तिकडून जाऊन आल्याला लगेच पहिला भाताला कुकर लावला. कुकर होतोय नाही तोपर्यंत लगेच मी कणिक मळून घेतले आणि आज दोडक्याची भाजी करायची होती, कारण ज्ञानेशच्या बाबांना दोडका खूप आवडतो, म्हणून म्हटलं आज दोडक्याची भाजी करूया. तेल वगैरे पातेल्यात ठेवलं, जिरं मोहरी चांगली तडतडली आणि नंतरनं कांदा आणि टोमॅटो घालून छानपैकी मऊ व्हायला ठेवलं. नंतर आपले सगळे मसाले घातले त्यात आणि मग दोडका घालून छानपैकी भाजी परतून घेतली. उकळत आहे तोपर्यंत कोथिंबीर घालून घेतली. तर बाय.